नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र चव्हाण तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे शिमग्याचं सीझन चालू आहे. तर सर्व गावाला जातात आणि आमच्या गावात इथं सर्व गेलो ऑलमोस्ट. आज काही जी बाकी आहेत ती उद्या येतील. परवा आपला शिमगा आहे, तर उद्या संध्याकाळी बसतील आणि परवा सकाळी हो पेटवायला येतील. तर आपण आज चाललो आहे. कालच जाणार होतो पण मित्राला सुट्टी नव्हती. तर आता आपण आलो आहे बदलापूरला त्याच्या घरी, तिथून जायचं आहे. तर आता आपला बाईकने जायचा प्लॅन आहे. तर बघू, दोघंजण आहे. रुद्या पण आहे, मी पण आहे आणि अजून कोण नाही. आम्ही दोघंच जाणार आहे, बाकी कोण नाही. मग रुद्या, काय मग कसं वाटतंय? मस्त. पहिला सफर आहे आपला जायचा, पहिला लॉंग रूट पहिला आम्ही दोघंजणं करणार आहे. तर बघूया, नवीन एक्सपिरियन्स असेल आणि रस्ता पण आपल्या तिकडचा खराब आहे. तर बघू. जास्ती 250 किलोमीटर आहे. तर बघू, जाऊया. तर चला आता मित्रांनो, निघतो आहे. खूप मोठा आपला रूट आहे. तर आता आपल्या ट्रॅफिक भेटे काय काय माहीत, बघावं लागेल. तर चला निघूया. तर आपण आता खोपोली मार्गे चाललो आहे, पेनवरून. कर्जतवरून तिकडून फुटून खंडाळावरून खूप टाईम दाखवतो आहे. आता आपण पेनवरून जाणार आहे. बघूया ट्रॅफिक काय लागते काय. तिकडे माणगावला तर असेलच, माणगावपर्यंत ट्रॅफिक नसेल. तर मित्रांनो, आता आलो आहे, पाली करून क्रॉस केलं आहे आणि आता लेफ्ट मारून डायरेक्ट मेन रोडवरून माणगाव साईडला जाणार आपल्या इकडे. तर आता जरा नाश्ता करतो, इथे चहा पितो. तर मित्रांनो, आता रघुवीर घाटामध्ये आलो आहे. 5 वाजलेत. नॉनस्टॉप गाडी चालवत होतो, कुठे थांबलो नाही, फक्त माणगावला थांबलो होतो. तिथे थोडी चहा पिली आणि नॉनस्टॉप आता डायरेक्ट हॉटेलजवळ आले ते रघुवीर घाटामध्ये. आता 5 वाजलेत, अजून 1 तास लागेल घरी जायला. 6 वाजेपर्यंत पोचू. तर आता तिकडे घरी जाऊन परत हळदकुंड टाकणार. नंतर हळदकुंड टाकल्यावरती मग नंतर परत होंबाची तयारी करणार परवाच्या. तर तुम्हाला दाखवतो. चला मग भेटूया. तर मित्रांनो, आता आलो आहे आणि बघा चाललो आहे आता हळदकुंड टाकायला. तर माणसाने तर टाकलं आहे, आम्ही पण आत्ताच आलो आहे आणि आम्ही पण चाललो आहे आता हळदकुंड टाकायला. तर हळदकुंड हे प्रत्येक घरामधून टाकतात थोडं थोडं. आणि नंतर मग मोठी लाकडं जी आहेत सगळी गाववाली नंतर येतील 9 वाजता, 8-9 वाजता. आणि त्यानंतर मग मोठी लाकडं आणतील आणि नंतर मग संध्याकाळी मोठा होम बनवतील. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो, आता सकाळी हळकून टाकलंय आणि आपण चाललोय आता. सकाळी झोपलो होतो, आता चाललोय आंबोळ ना. बघू आंबोळ वगैरे असेल तर. गँग आहे सगळी पूर्ण, जेवढी पोरं आलेत तेवढी. अजून बाकी यायचे आहेत, ते उद्या सकाळी येतील. आणि आता बघू आंबोळ करणे चाललोय. हे बघा गँग बघा. वाघ घेऊन जातील तुला. हा, नृत्या घाबरत होता गाडीवर येताना. आपल्याला घाटात जर बिबट्या भेटला तर, वाघान जर झडप घातली तर, एवढा घाबरत होता ना. चला बघू आता येऊ फिरून. या वर्षाची पहिली आंबोळी. काय 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 करायचं आपण? कोय कोय बोरत्या त्या आंबुळकी पाडशील.
एवढी नाही रे, थोडीशी आहे. रविना कोय कोय कर. हौशीचं केलं तर हौशीचं कांड दाखवेल. रविनाचं कुठं दाखवतो का? तिकडं दाखवतं. चूक नाही होत. एक्झॅक्ट लोकेशन आहे. पहिलं इथे वर जाऊन बसून खायचो आपण. अरे ते वर जायला बसायला होतं, आम्ही तर बसून वर खायचो. पण हे आता तोडलं. आणि आंबोळी पण एवढी नाही. बघू लिपड्यात चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ. हे झाड तोडतोय आता काय नाही. आता आता वरनं परत तोड. अरे सगळं झाड खाली घेतलं. अरे ए अरे शपथ पूर्ण बाई घड आहे तिथं. ओहो आयुष्यात पहिल्यांदा दिमाग लावलाय. एवढं दिदे एवढा पंच खतरनाक पंच मारला रे दिदीन. अरे ते बनवा ना, मी बनवलं. अरे तशीच घे, बनव कशाला तशीच घे डायरेक्ट फांदीच. अरे कवाट फांदी घे डायरेक्ट. बघा आंबोळक्या आता आणलेत, थोड्याशा भेटल्या. रवीना इकडं कुणाला घेऊन जाते काय माहिती. आता इथे स्टोरी टाकायला चाललंय. तर आता चाललोय घरी. चला ये कुठं गेला. बघा आता घरी आलो. हे पिंटू अरे आणि आज गोडा निवड असतो ना, तर आपल्याला ना फणसाची पानं घेऊन जायची असते पत्रावळी बनवण्यासाठी. तर आता आपण पण घेऊन जाऊ घरी. आपल्या मग फणसाला शिक नसतो काय. फणस खातोस की नाही. फणस खातोस का नाही. पानं नसणार काय. तर मित्रांनो आज ना आपला गोडा निवदचा सण असतो. तर सर्व मंडळी आपले आलेले आहे भावकीच्या इथे. नाही अजून दाखवत आहेत. आता निवद आता दाखवतील आपल्या भावकीच्या इथे. आणि नंतर कुलदेवतेच्या इथे जाणार. आणि नंतर मग आपला होळी वगैरे पेटवणार. म्हणजे तुम्हाला दाखवतोच. चला आपल्या आतमध्ये सर्व माणसं जमलेत आपल्या भावकीतली दाखवतो. हे बघा आपली भावकीतली सर्व माणसं मंडळी. मुंबईवरून आला काल. काय काय प्रमुख पाहुणे. हे बघा ही आपली सर्व भावकी आहे. तर मित्रांनो सर्व आता मंडळी आपल्या मंदिरामध्ये आले. सर्व आता ग्रामस्थ आता इथे होळी पेटवतील आणि नैवेद्य घेऊन आलेत. हे बघा आता इथे होळी पेटवतील.
देखो भैया पडला मोबाईल. तर मित्रांनो निवत घेऊन झालाय बघा आपली मंडळी, मित्रमंडळी. आणि आपण आता चाललो घरी जेवायला आणि परत आपल्या होळीवरती यायचे, होळी लावायला. तिथून परत आपला जो सकाळी होम पेटतो त्यासाठी लाकडं वगैरे लावायला, तर तो नंतर जाणार. पहिला होळी लावायला येते सर्व. आता निवत घेऊन चाललोय, आता घरी जेवायला जातोय. जेवून परत येऊया, भेटूया. चला आता जेवण झालंय, आता जाऊया मंदिराच्या इथे होळी लावायचे. तर ती होळी लावून मग आपल्या तो होमचं सगळं अरेंजमेंट करायचं, लाकडं वगैरे लावायचे. तर तिकडे जाऊया. बघा आलो आता होळी. अजून माणसं नाही आलीत. इकडं आपला इथे फोक आहे, इथे होळी लावणार आपण. इकडे होळी लावलेली आहे. चिल्लर पार्टी आले. आता माणसं आता येतील हळूहळू. एक काय जिमचा काहीतरी पावर आहे भाई. जिमची काहीतरी पावर. अरे अरे फिर गोल फिर गोल फिर गोल फिर ना तिकडे गोल फिर. काहीतरी जिमचा उपयोग आहे भाई. गाणी म्हणायचे राहिले का. संजय अरे चांगलं आहे, पेटवायला ठेव ना. अरे चांगलं होतं, पेटवाय ठेवायचं. काल त्या बारक्या पोरांचं घेतलं ना तुम्ही सगळं. आता होळी पेटवतील सगळे माणसं आले. आंबोच्या काल जो फोडल्या पोरांच्या तुम्ही, हा बारकी पोरं वाट बघतेत. काल आमच्या आंबोच्या फोडले म्हणून आज आणलेच नाहीत. आता कसं बघा होंबाची तयारी चालली सर्व लाकड आता इथे उभे करायचे. आता पेट ठेव सत्तू. बघा होळे आता बनवले, लाकडं उभे केलेत. हे बघा अजून बस लावते तिकडे. विशालला एकट्यानं पूर्ण लाकूड आणलं होतं, मला फक्त खाली गावलं होतं. मी गावलो होतो खाली. अडकलो असतो. मोठं बनवले होळी. बघू आता सकाळी कवळं लावायचे. आता जाव आता आहे 4 आहेत, इकडे एक ठेवलंय, इथं एक आहे आणि इथं 2 आहेत.
उभा करून आलेत. आता त्या मंदिरामध्ये सगळे झोपतील पोरं, पत्ते खेळत आहेत. काहीतरी जागवायचे टाइमपास करतात म्हणून ते पत्ते खेळत बसले. बॅटरी खाली नाही नाही येऊ दे नाही लय वर रे खाली येते ते लगेच येईल ना थांबाय लागेल पर्यंत. खाली बघ खाली बघ. खाली हे ठेवलंय. रुपया बोंबरूच पुदे पुदे दिल्या अजून एक का थांबायचं. काय करतो अजून. चल 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 लवकर. काय करू गोदडी लावून चालतोय. परत टाइम आहे. लय वरती लावलं. बघा नीट गोल आले का. नाही अजून या लागेल एकदा. यावर्षी लेट झाले. अजून पटकन खाली पडलं तसं. थोडी मार डोक्यात स्वतः यांना पड.
हा जो हा जो बाहेर टाकेल. चार झाले लास्ट बस झाले एक येऊ द्या. बघायला झाला किती होळीमध्ये